नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीता गद्रे यांच्या देऊळ या कथासंग्रहातली कथा स्ट्रगलर. पाऊस नुकताच थांबला होता. रत्नागिरी दादर पॅसेंजर धावत होती. गाडी 8 तास लेट होती. कोणतं स्टेशन आलंय याची तिला कल्पना नव्हती. गाडीला गर्दी खूप होती. गणपतीचे दिवस संपले होते. विसर्जन नुकतंच झालेलं होतं. चाकरमाने मुंबईला परतत होते. तिचं वय 23-24. टप्पोरे डोळे आणि किंचित वर उचललेलं नाक. वर्ण सावळा. आपला पंजाबी ड्रेस आणि ओढणी सावरत ती बसलेली होती. ड्रेस तिच्या मापाचा नव्हता. कुणीतरी जुना वापरलेला ड्रेस तिला दिला होता. तिला बसायला जागा मिळाली नव्हती. संडासच्या पुढच्या चिंचोळ्या पॅसेजमध्ये ती बसली होती. तिच्या हातात एक जुनं घड्याळ होतं. त्यात तिने पाहिलं रात्रीचे 9 वाजले होते. तिच्याजवळ तिकीट नव्हतं. चेकर येईल अशी भीती वाटत होती. आला तर संडासातला पाहिजे असं तिने ठरवलं होतं. तिच्याकडे जास्त पैसे नव्हते. फक्त 60 रुपये होते. तिच्या शेजारी एक माणूस उभा होता. त्याला तर बसायलाही जागा मिळाली नव्हती. खिशातून रुमाल काढताना त्याचे पैसे खाली पडले. ते तिने हळूच उचलले. तिरक्या नजरेनं ते किती आहेत हे तिने चोरून बघितलं. ते 300 रुपये होते. तिने ते आपल्या ब्रेसियरमध्ये लपवले. त्या माणसानं झटकन वळून पैसे शोधायला सुरुवात केली. तो आसपासच्या प्रवाशांना विचारायला लागला. कुणीही पैसे पाहिलेले नव्हते. त्या माणसानं तिच्याकडे रोखून बघत विचारलं, ताई तुम्ही पाहिलेत का? नाही बा, मगाशी तुम्ही बाथरूमला गेलता, संडासात पडले का बघा की, ती म्हणाली आणि तो संडासाकडे जायला वळला. ती घाबरली. पैसे गेल्याचं त्या माणसाच्या लक्षात आलंय. जर त्याला आपला संशय आला तर? जर चोरी पकडली गेली तर प्रवाशांचा मार बसेलच, शिवाय पोलिसातही देतील. गाडीचा वेग कमी झाला. गाडी थांबली. ती पटकन उतरली. तिच्याजवळ एक पिशवी होती. त्यात तिचे कपडे होते. 2 पंजाबी ड्रेस. गाडीतून उतरल्यावर तिला सुटल्यासारखं झालं. ती उतरली आणि लगेचच गाडी सुटली. चोरी पकडली जाईल या भीतीनं दिसेल त्या स्टेशनात ती उतरली होती, कसलाच विचार न करता. तिने मान वर करून बघितलं. ते दिवा स्टेशन होतं. बापरे, हे कुठलं स्टेशन? इथून दादरला कसं जायचं? तिथून वाळकेश्वरला? तिचे पाय थरथरायला लागले. आपण उगाच चोरी केली, उगीच ट्रेन सोडली. त्या गाडीनं आपण थेट दादरला गेलो असतो. भिरभिरत्या नजरेनं तिने स्टेशनात पाहिलं. प्लॅटफॉर्मवर तुरळक गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरच्या घड्याळात 10 वाजले होते. तिला एका कोपऱ्यात एक बाग दिसलं. त्यावर ती जाऊन बसली. याआधीही ती मुंबईला आली होती नवऱ्याबरोबर. आताही तिचा नवरा मुंबईतच होता, पण तो कुठे होता हे तिला माहिती नव्हतं. तो बेपत्ता होता. पैसे संपले की अधूनमधून गायब व्हायची त्याला सवयच होती. ती खेडशीला आपल्या आईजवळ राहत होती. पदरात एक 7 महिन्यांची मुलगी होती. अजून अंगावर पीत होती. त्या दूध पित्या मुलीला आईजवळ सोडून ती आज सकाळी गाडीत बसली होती. मुलीच्या आठवणीने तिच्या स्तनातून दूध स्त्रवलं. तिची ब्रेसियर आणि कुडता ओला झाला. तिला दादरला जायचं होतं. दादरहून बस पकडून वाळकेश्वरला.
तिथं एकदा पोहोचलं की तिला चिंता नव्हती. तिथं एक काम होतं. महिना 5,000 रुपये पगार, जेवून राहून. मुंबईत असं जेवून राहून पगार मिळवणाऱ्या कुसुमने तिला हे काम सांगितलं होतं. कुसमी गणपतीला खेडशीला आली होती तेव्हा तिने वाळकेश्वरच्या कामाबद्दल सांगितलं होतं. नाव पत्ता दिलेला होता. हे काम मिळालं की तिची परिस्थिती सुधारणार होती. ती आईला दरमहा पैसे पाठवू शकणार होती. वर्षभरात पैसे साठवून एखाद्या झोपडपट्टीत भाड्यानं जागा मिळवून ती आईला आणि मुलीला स्वतःजवळ आणणार होती. सुखाचे दिवस येणार होते. खेडशी गावात राहणारी, 8वीपर्यंत शाळा शिकलेली, लोकांकडे धुणं भांडी करणारी ती एक साधी मुलगी होती. मुंबईत ती नशीब आजमावायला आली होती. मुंबईत तिची स्वप्न खरी होणार होती. ती बाकावर जरा साईलावून बसली. तिला भूक लागली होती, तहान लागली होती. गाडी खूपच लेट झाल्यामुळे तिचं वेळेबाबतचे सगळे हिशोब चुकलेले होते. तिने बरोबर आणलेली पोळी भाजी संपली होती. तिने पर्स उघडली. आत फक्त 60 रुपये होते. कोकणातून येताना तिच्या आईने तिला ते दिले होते. मगाशी सापडलेले 300 रुपये धरून आता तिच्याकडे 360 रुपये होते. पर्समधून तिने एक कागद काढला. त्यावर वाळकेश्वरचा एक पत्ता होता, पण त्यावर फोन नंबर नव्हता. अर्थात तिच्याकडेही मोबाईल नव्हता. ती पैसे साठले की मोबाईल घेणार होती. तिने तो कागद नीट घडी करून पुन्हा पर्समध्ये ठेवून दिला. पैसे हातात धरून ती विचार करत बसली, हे पैसे आपल्याला किती दिवस पुरतील? 4 दिवस तर नक्की. वाळकेश्वरला काम मिळेल ना? त्या लोकांनी दुसरी बाई ठेवली असेल तर? आपल्या आधीच तिथे दुसरं कोणी पोहोचलं असेल तर? तसं नकोय व्हायला. तिने दोन्ही गालांवर आपली बोटं हलकेच थापटून मारली आणि तोंडानं पुटपुटत चोरी केल्याबद्दल देवाची माफीही मागितली. दोन्ही हात जोडून देवाची प्रार्थना करत ती म्हणाली, वाळकेश्वराचं काम मला मिळू दे देवा. जेवून राहून 5,000 रुपये मला ते पाहिजे देवा. प्लीज मला काम मिळू दे, तुला नारळ वाहीन. तिच्या मनात आलं, ज्याचे पैसे गेले तो आता काय करत असेल? त्याच्याकडे ते तेवढेच पैसे असतील तर? त्याच्याकडं दुसऱ्या खिशात आणखीन पैसे असू देत. तिने डोळे मिटून पुन्हा हात जोडले. ती आता थोडी सावरली, बाकावर नीट बसली. पोटात उसळलेल्या आगडोम भुकेची तिला जाणीव झाली. ती उठली. प्लॅटफॉर्मवर एक स्टॉल होता, तो बंद होता. ती लगबगीनं स्टॉलजवळ गेली. स्टॉलवाल्यानं कधीतरी करून ठेवलेला गारढोण वडापाव तिने विकत घेतला. नळाखाली हाताची ओंजळ धरून पाणी प्यायलं. स्टॉलवाल्यापाशी पुन्हा जाऊन त्याला तिने विचारलं, मामा जरा माहिती सांगता का हो? क्या है बहन जी? मुझे दादर जाना है, कैसे जाऊं? अब तो ट्रेन नहीं है. सावंतवाड़ी दीवा ट्रेन लेट है और वो दीवा तक ही है. अब कल सुबह है ट्रेन है, कल जाना. यहाँ से ट्रेन दादर को जाती है, दादर आएगा तब उतरना. ठीक है मामा, थैंक यू. इतनी रात को यहाँ क्या कर रही हो और सोएगी कहाँ? थँक यू मामा. असं म्हणत त्याला उत्तर न देताच ती घाईघाईनं स्टॉलपासनं दूर गेली. तिथून जरा दूर असलेला एक बाग तिने गाठला. त्यावर पिशवी ठेवून ती बसली. तिने निश्वास सोडला. उद्या सकाळी ट्रेन आहे. त्या ट्रेननी दादरला जाऊ, तिथून वाळकेश्वरला. रात्रीचे 11 वाजले होते. दिवसभराच्या प्रवासानं ती शिणली होती. पोटात वडापावही गेलेला होता. तिला आता झोपावंसं वाटत होतं, पण झोपायची भीतीही वाटत होती. एवढ्या मोठ्या स्टेशनात
एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर असं उघड्यावर आपल्यासारख्या तरण्या मुलीनं झोपायचं? नको. काहीतरी वाईट प्रसंग यायचा. तिच्या मनात भीती दाटून आली. थोड्या वेळानं सावंतवाडी दिवा गाडी आली. ही गाडीही लेट होती. तिच्यातून प्रवासी उतरले. प्लॅटफॉर्मवर थोडी वर्दळ वाढली. जरा वेळानं शांतता झाली. ती गाडी तिथंच उभी राहिली. तिची भीती वाढली. गाडीच्या डब्यात कुणी असेल तर? उतरायचं विसरलेला, तसाच झोपून राहिलेला एखादा प्रवासी? तो रात्री उशिरा खाली उतरून आला तर? तिच्या छातीत धडधडायला लागलं. घशाला कोरड पडली. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ती घाबरलेल्या अवस्थेत बाकावर बसून होती. आता पाऊस सुरू झाला. गार वारा सुटला. पावसाचे बारीक तुषार बाकापर्यंत यायला लागले. तिने पाय वर घेतले. ओढणी आपल्या अंगाभोवती लपेटून अंग चोरून ती बाकावर बसून राहिली. तिला दुरून एक पोलीस तिच्या दिशेनं येताना दिसला. ती खूपच घाबरली. मगाच्या माणसानं पैसे चोरीला गेले म्हणून कंप्लेंट केली असणार. हा पोलीस आपल्याला पकडायला आलाय. तिची तशी खात्री पटली. पोलीस जवळ आला. तिने स्वतःला सावरलं. ती उठून उभी राहिली. तिचे पाय लटलट कापत होते. पोलीस तिच्यापाशी आला. त्याने नरमाईच्या स्वरात विचारलं, "अहो ताई, कोण आहे तुम्ही? कुठनं आलाय तुम्ही? आणि हे तर अशा का बसल्या तुम्ही? अहो रात्रीची वेळ आहे, आपल्या घरी जा की." तिची जीभ आत ओढली जायला लागली. चाचरत चाचरत ती म्हणाली, "अहो मी खेड शिवून आले, रत्नागिरी दादरी एक्सप्रेसने. गाडीत माझं पाकीट गेलं चोरीला. त्यात माझे पैसे होते, माझं तिकीट होतं. इथं दिवा स्टेशनला गाडी थांबली. माझ्या शेजारच्या माणसाला मी विचारलं, दादर आलं का? तशी तो हो म्हणला. मला काय माहिती हो, मी उतरले. उतरून बघती तर दिवा स्टेशन. मला फसवलं होत्या माणसाने." मनावरच्या असह्य ताणामुळे आणि दिवसभराच्या दमणुकीमुळे तिला खरंच रडू आलं. त्या पोलिसापुढे ती रडली. पोलीस म्हणाला, "हे बघा ताई, तुम्ही काय रडू नका. उद्या सकाळी ट्रेन पकडा, दादरला जावा. मी तुम्हाला एक खोली दाखवतो. आजची रात्र तिथं झोपा. ती आमची पोलिसांची खोली आहे. तिथं तुम्ही सुरक्षित राहणार. इथं उघड्या वासं बसू नका हो. चला चला, माझ्याबरोबर या बरं." ती त्याच्या मागून चालायला लागली. त्या पोलिसानं तिला रेल्वे पोलीस चौकीत आणलं. खोलीच्या आत निर्देश करून म्हणाला, "हे बघा, तुम्ही इथं विश्रांती घ्या. इथं तुम्हाला कोणी बी त्रास देणार नाही. उद्या सकाळी तुम्ही सुखरूप दादरला जा. आणि परत अशा संकटात सापडू नका. काळजी घ्या स्वतःची." आता पाऊस थांबला होता. चौकीत उबदार वाटत होतं. तिला क्षणभर वाटलं, असं ऐकलंय की पोलीसच बायकांवर बलात्कार करतात. हा पोलीस तसा असेल तर? तिने ठरवलं झोपायचंच नाही. टक्क जागं राहायचं. बाहेर पळण्याच्या तयारीत राहायचं. 1 तास उलटून गेला. जागं राहण्याचा तिचा निश्चय फार काळ टिकला नाही. ती दमली होती. बरोबर आणलेली पिशवी उशाशी घेऊन अंगावर ओढणी पांघरून तिथल्या बाकड्यावर ती झोपून गेली, अगदी गाढ. केव्हा तरी तिला जाग आली. तिने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं तर पहाटेचे 4 वाजले होते. ती उठली. रेल्वेच्या सुलभ शौचालयात जाऊन तिने आपलं आवरलं. नळावर जाऊन दातावरनं बोटं फिरवून तिने दात घासले. नळाचं पाणी पोटभर प्यायले. ती पोलीस चौकीपासून दूर आली. काल तिला मदत करणारा पोलीस तिला कुठे दिसला नाही. तिला त्याचे आभार मानायचे होते. हळूहळू प्लॅटफॉर्म जागा होत होता. पेपर स्टॉल, चहा स्टॉल उघडले गेले. स्टेशनवर प्रवाशांची वर्दळ वाढली. थोड्याच वेळात एक ट्रेन आली. ती पकडायसाठी धावतानाच तिने एकाला विचारलं,
ये दादर को जाती क्या? हा जाती. तिने ट्रेन पकडली. तिच्याजवळ तिकीट नव्हतं. तिने ते काढलं नव्हतं. जवळचे पैसे जपून जपून वापरायचे असं तिने ठरवून टाकलं होतं. वाळकेश्वरची नोकरी नाही मिळाली तर परत खेडशीला जायचं आहे आणि उरलेला महिना काढायचा आहे. तेव्हा पैसे हवेत. दादर आलं ती उतरली. गर्दीचा एक लोंढा गेटमधनं बाहेर पडला. प्लॅटफॉर्मवरच्या तिकीट चेकरपासून दूर राहून त्या गर्दीबरोबर तिने गेट क्रॉस केलं. एका बॉबकटवाल्या, स्लीवलेस घातलेल्या, लिपस्टिक लावलेल्या बाईजवळ तिने वाळकेश्वरला कुठल्या बसनं जायचं, 3 बत्ती एरियाचा बसस्टॉप कुठला वगैरे चौकशी केली. तिला नवीनचंद्र ओसवाल, ट्युलिप अपार्टमेंट, 3 बत्ती, डोंगरसी रोड, वाळकेश्वर ह्या पत्त्यावर जायचं होतं. त्या बाईला हा पत्ता अर्थात माहीत नव्हता, पण बसबद्दल मात्र तिने सांगितलं. तिला बरं वाटलं, धीर आला. तिने बसस्टँड शोधला. बसमध्ये तिला तिकीट काढावंच लागलं. डोंगरशी रोडवरचं ट्युलिप अपार्टमेंट शोधता शोधता ती दमून गेली. चालून चालून थकली. वाळकेश्वरचे एकसे एक आलिशान बंगले आणि बिल्डिंग्स बघताना इथं सगळे श्रीमंत लोक राहत असणार याचा तिला अंदाज आला. तिला आनंद झाला. हे काम म्हणजे भरपूर पैसे. आकाश ढगाळलेलं होतं. प्रचंड उकडत होतं. तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. ती ओली चिप्प झाली होती. अखेर जेव्हा तिला नवीनचंद्र ओसवालांचा फ्लॅट सापडला तेव्हा सकाळचे 11:30 वाजले होते. सकाळच्या पहिल्या लोकलनं ती दिव्याहून निघाली होती. इथे पोहोचायला इतका उशीर झाला होता. काल गाडी वेळेवर आली असती तर काल संध्याकाळीच ती या घरात आली असती. तिला सडकून भूक लागली होती. त्याहीपेक्षा जास्त तहान लागली होती. खाली वॉचमननी तिला अडवलं. 701 फ्लॅटमध्ये जायचं आहे असं तिने सांगितलं. काम काय तेही सांगितलं. त्याने इंटरकॉमवर 701ला वर्दी दिली. भेज दूं क्या असं विचारलं आणि तिला सोडलं. तिने दारावरची बेल दाबली. एका खूप नटलेल्या, भरपूर दागिने घातलेल्या बाईंनी दार उघडलं. ती मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. तिची भाषा कोणती हे तिला कळलं नाही. फोन बंद करत त्या बाईनं विचारलं, क्या है? वो आपको काम के लिए बाई चाहिए ना? हाँ चाहिए, बिल्कुल चाहिए, लेकिन तुम कल आना. कल? हाँ हाँ कल. कल क्यों? मैडम हम रत्नागिरी से आया, बहुत दूर है, बहुत तकलीफ हुई आने में. अरे तो मैं क्या करूं? मैंने कहा था क्या तुझको तकलीफ नहीं पड़ने को? तुम खुद आई हो ना. काम तुझे चाहिए, मुझे नहीं. मैडम अरे हम गरीब लोग हैं, दया दिखाओ हम पर, बहुत दूर से आया हम. इधर कल से कुछ खाने को नहीं, पीने को नहीं, रहने को जगह नहीं, स्टेशन पर रहा हम. हमको काम देना मैडम प्लीज. अरे बाबा हम अकेला नहीं रख सकता तुमको काम पर. हमारी सासू जी रखेगी. वो घर में नहीं है, गांव गई है, वो कल आएंगे. इसलिए हम बोला कल आना. कल मेरी सासू जी को तू पसंद आई तो रखेगी तुमको काम पर, समझी. आज का एक दिन हम इधर तुम्हारे घर में रह सकता है क्या? अरे पागल हो गई क्या तुम? न जान न पहचान, घर में रखो तुझे. मेरी सासू और मेरा हस्बैंड जिंदा जला देंगे मुझको. चल 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 भाग यहाँ से, नहीं तो वॉचमैन को बुलाऊंगी मैं. कल आना. हमको बाई चाहिए, लेकिन सासू जी कल आएंगी, कल आना. ते श्रीमंत बाईने धाडकन दरवाजा लावून घेतला. इतका सगळा वेळ ती दाराबाहेरच उभी होती. आतही गेली नव्हती. तिला घोटभर पाणीही मिळालं नव्हतं. तिच्या मनात विचारांनी गर्दी केली. आता कुठे जायचं? कोणाकडे जायचं? रत्नागिरीला परत जायचं? नको, तिथे कामाची खात्री नाही.
उपाशी पोटी राहायचं, आईवर भार. किती आशेने आपण मुंबईत आलो. जिनी पत्ता दिला ती कुसुम सांगत होती की मुंबईत कोणीही उपाशी मरत नाही, मुंबईत सगळ्यांना आसरा मिळतो, आपल्यालाही मिळेल. दरमहा 5,000 शिल्लकच पडतील. आईला पैसे पाठवू, आपलं घर होईल, नको जायला रत्नागिरीला परत. पण इथे राहायचं कुठे आज रात्री? काल पोलीस चौकीत राहायला मिळालं, आज कुठं? कुसुम कुठे राहते काय माहिती. शिवाय ती तिच्या मालकिणीकडेच राहते, तिथे आपल्याला कसं मिळेल राहायला? ती हताश झाली, रडवेली झाली. पुन्हा बस पकडून दादरला आली. दादरच्या रेल्वे स्टेशनवर एका बाकावर बसून राहिली. सामोसा खाल्ला, चहा प्यायली. रात्र झाली. स्टेशनवरची गर्दी हटत नव्हती. ती गर्दी बघून तिला भीती वाटली, किळसही वाटली. वाटलं काय ही किड्यांसारखी माणसं नुसती वळवळत आहेत. आपण सुद्धा त्यातलाच एक किडा आहोत. बराच वेळ एका जागी बसून तिला कंटाळा आला. ती उठली. रेल्वे स्टेशनमधनं चेकरला चुकवत बाहेर पडली. वाट फुटेल तिकडे चालत राहिली. अचानक तिला जाणवलं खूप रात्र झाली आहे, रस्त्यावर फारशी माणसं नाही आहेत आणि आपण तर चालून चालून खूप दमलोय. चालताना पाय अडखळत आहेत. आता अधिक चालणं शक्यच नाही. तिने पाहिलं समोर एका फुटपाथवर 3-4 भिकारणी, त्यांची मुलं आणि एक भिकारी झोपलेला होता. ती तिकडं वळली. दमून चूर झालेल्या पावलांनी फुटपाथवर चढली. त्या भिकाऱ्यांपाशी गेली. आपली ओढणी तिने खाली अंथरली. कपड्याची पिशवी उश्याशी घेतली. त्या भिकारणींच्या शेजारी तीही आडवी झाली. भिकारणींची का होईना सोबत होती. आता ती एकटी नव्हती. तिला निर्धास्त वाटलं. झोपताना तिच्या मनात अढळ विश्वास होता, उद्या आपण वाळकेश्वरला जायचं पुन्हा एकदा. ते काम आपल्यालाच मिळणार आहे. उद्या त्या बाईंची सासू येईल. आपण उद्या पिशवीतला दुसरा चांगला ड्रेस घालून जाऊ, अंजली मॅडमनं दिलेला स्टँड कॉलरचा. आपल्याकडे बघून आपण चांगले आहोत हे त्या सासूला पटेल. ती आपल्याला कामावर ठेवेल, आपला पगार सुरू होईल. तिने वर आकाशात पाहिलं. सध्या तरी आकाशात ढग नव्हते. आकाश निरभ्र होतं. चंद्र दिसत होता. समजा पाऊस आलाच तर तेव्हाचं तेव्हा बघू काय ते. तिच्या पापण्या हळूहळू जाडावल्या. तिने त्या अलगद मिटून घेतल्या. ती गाढ झोपी गेली. मुंबईच्या गर्दीत आणखीन एक स्ट्रगलर येऊन दाखल झाली होती. उद्याच्या सुखी जीवनाची स्वप्न पाहत फुटपाथवर झोपली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नीता गद्रे लिखित स्ट्रगलर ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. हा कथेचा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात सर्वत्र शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.